विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2025 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला वारंवार एक प्रश्न पडला असेल की वनरक्षक भरतीमध्ये मेडिकल टेस्ट कशा प्रकारे होते, कोणकोणते पॉइंट चेक केले जातात आणि चष्मा चालतो का, हा सर्वात मेजर प्रश्न आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल टेस्ट बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ 4-5 मिनिटाचा होणार आहे. जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मेडिकल टेस्ट बद्दल तुमचा कोणताही प्रश्न राहणार नाही. सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा चॅनल स्पेशल महाराष्ट्र वन रक्षक भरती वन विभागातील भरतींसाठी बनवण्यात आलेला आहे. दुसरी कोणताही या ठिकाणी अपडेट याच्यावरती दिली जाणार नाही. ओनली वनरक्षक आणि वनसेवक. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी जे जाहिरात दिलेली आहे, जाहिरातीमध्ये कोणकोणते पॉइंट आहेत ते सर्वात पहिल्यांदा बघूया. आता जाहिरातमध्ये मेजर पॉइंट सांगितलेले आहे की डोळा 6/6 सुधारलेली दृष्टी 6/6 असणे गरजेचे आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जी आर मध्ये म्हटलेलं आहे. ऍक्च्युअल या ठिकाणी जाहिरातीमध्ये कोणकोणते पॉइंट दिलेले आहेत आणि तिकडे कोणकोणते पॉइंट चेक केले जातात याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. आता जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. वैद्यकीय चाचणीमध्ये तुमचा तिरळेपणा नसणे आवश्यक आहे. तिरळेपणा नसला पाहिजे. त्याच्यानंतर रंग व रातांधळेपणा तुम्हाला नसला पाहिजे. त्याच्यानंतर आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे, म्हणजे गुडघे तुमचे चिकटलेले नसावे. ते पुढे कसे असतात ते तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर तुमचे पाय सपाट नसले पाहिजे. त्वचा व छातीचे त्वचा व छातीचे रोग या संबंधी हे रोग नसले पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेली आहे. परंतु तुमची ऍक्च्युअल या ठिकाणी मेडिकल कशा प्रकारे होते याच्याबद्दल आता आपण माहिती बघूयात. एक मिनिट. ठीक आहे. बघू शकता चष्मा चालतो का? आता या ठिकाणी जे फेंगाडे पाय आहेत ते तुम्हाला मी इथे दाखवून देतो. बघू शकता हे असे उभे राहिले ना पाय, इथं गुडघ्यांमध्ये तुमचे पाय चिकटले नाही पाहिजे. चिकटले नाही पाहिजे म्हणजे एकमेकाला खेटले नाही पाहिजे. हा पॉइंट असतो एक. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा कोणकोणते आहे पॉइंट ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा आता या ठिकाणी बघू शकता ब्लड टेस्ट याच्याबद्दल जी आर मध्ये दिलेलं नव्हतं. तुमचे रक्त देखील चेक केले जाते. रक्त चेक केले जाते. ब्लड टेस्ट कोणताही एखादा आजार वगैरे रोग वगैरे आहे की नाही तुमचे ब्लड टेस्ट केले जाते. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे बघू शकता एक्सरे. एक्सरे टेस्ट म्हणजे तुमचं एखाद्या हाड वगैरे मोडलेलं आहे, हातपाय मोडलेला आहे की जास्त क्रॅक वगैरे आहे का नाही, एक्सरे तुमचे सर्व शरीर स्कॅन केलं जातं. सर्व टेस्ट केले जातात एक्सरेने. त्याच्यानंतर HIV हे आजार टेस्ट केले जाते. HIV तुम्हाला आहे की नाही, हा आजार तुम्हाला आहे की नाही चेक केला जातो. त्याच्यानंतर बघू शकता युरिन टेस्ट फक्त महिलांसाठी ही केली जाते. युरिन टेस्ट महिलांसाठी केली जाते. ठीक आहे. म्हणजेच लघवी टेस्ट केली जाते. त्याच्यानंतर सोनोग्राफी देखील केली जाते आणि फक्त महिलांची सोनोग्राफी येथे केली जाते. तर त्याच्यानंतर आहे स्किन टेस्ट. स्किन टेस्ट म्हणजे तुम्हाला एखादा आजार आहे का, त्वचा रोग आहे का, त्याच्यासाठी तुमची स्किन टेस्ट केली जाते. सर्वात मेजर पॉइंटचा हा सर्वांचा एकच प्रश्न आहे की आय टेस्ट. आय टेस्ट केली जाते. आय टेस्ट म्हणजे डोळे तुमचे चेक केले जातात. आता डोळ्यांमध्ये 2 पॉइंट तुमचे चेक केले जातात. सर्वात पहिल्यांदा मी सांगतो जो विजन 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 टेस्ट म्हटली जाते ती कशा प्रकारे चेक केली जाते. तर 6 मीटर अंतरावरती तुम्हाला अबकडं अ, ब, कडं अशी वेगवेगळी कोणती अक्षरे दिली जातात, ती वाचता येतात की नाही ते तुम्हाला वाचायला लावतात. त्याच्यानंतर एबीसीडीची कोणती अक्षरे राहू शकतात, एबीसीडीची कोणती अक्षरे राहतात आणि 6 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला ते वाचता येणे गरजेचे आहे. आता 6 मीटर चष्मा घालून 6 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला वाचणे गरजेचे आहे. म्हणजे येथे चष्मा 100% चालतो. 100%. 100% चष्मा असलेले विद्यार्थी येथे पात्र झालेले आहेत. 2023च्या भरतीमध्ये बरेच मुले चष्मा असलेले पात्र झालेले आहेत. चष्मा घालून तुम्ही 6 मीटर वरती जे अक्षर आहेत ते वाचण्याची परमिशन असते, कारण जी आर मध्ये तसे दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस बद्दल मी तुम्हाला आता पुढे सांगतो. एकच मिनिट. आता बघू शकता. आता कलर ब्लाइंडनेस याच्यामध्ये समजले जाते. आता ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतो ती वाचता येत नाही. आता मला प्रॉब्लेम नाही तर इथे बघू शकता 12 लिहिलेलं आहे. 12 लिहिलेलं आहे. तुम्ही देखील वाचण्याचा प्रयत्न करा. आता इथं लिहिलेलं आहे 8. त्याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे 6. त्याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे 29. त्याच्यानंतर बघू शकता मी तुम्हाला काही पुढे विचारणार आहे. इथं आहे 57 लिहिलेलं आहे. आता इथं लिहिलेलं आहे 5. त्याच्यानंतर इथं लिहिलेलं आहे 3.
एक 15 लिहिले आहे इथं, इथं 74, इथं 5. आता इथं बघू शकता काही अवघड वाटत आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. इथं काय लिहिले आहे? 1. आता 1 ला काय लिहिले आहे? 2 ला काय लिहिले आहे? 3 ला अशा प्रकारे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. आता मेजर पॉइंट म्हणजे इथं या ठिकाणी एवढे या ठिकाणी पार्ट एवढे या ठिकाणी तुमचे चेक केले जातात. अजून एक पॉइंट मी याच्यामध्ये ॲड करतो. इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरुषांसाठी स्पेशल इथं पुरुषांचे गुप्तांग इथे चेक केले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर डोळे वगैरे चेक केले जातात. तुम्हाला सांगितले हे अशा प्रकारे गुडघे या ठिकाणी वाकडे वगैरे आहेत का ते चेक केले जाते. त्याच्यानंतर इथं गुडघ्यांमध्ये या ठिकाणी गॅप असला गरजेचे आहे. इथं जर तुम्ही सरळ उभे राहिले सावधान स्थितीमध्ये तुमच्या इथे गुडघे एकमेकांना खेटले नाही पाहिजे. हे या ठिकाणी पॉइंट असतो. इथे ते एकमेकांना खेटले नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी नाकाचे हाड वगैरे एवढा मेजर प्रॉब्लेम नाही, परंतु त्याच्यामध्ये पास करून देतात. त्याच्यामध्ये पॉइंट देत नाहीत. ठीक आहे. पास करून घेतात. फक्त मेजर पॉइंट आहे डोळ्यांचा आणि डोळ्यांचा चष्मा घालून तुम्ही त्याची मेडिकल देऊ शकतात. 6x6 चा 6 मीटर 6 मीटरपर्यंत तुम्ही सर्व अक्षरे वाचून चष्मा घालून तुम्ही वाचू शकतात. ठीक आहे. जर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मेडिकलमध्ये जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.